बैलगाडा विश्वाला काळिमा फासणारी घटना 4 दिवसापूर्वी महाराष्ट्रात घडली। एका बैलगाडा मालकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला। ज्याचा खून झाला त्याचं नाव होतं रणजित निंबाळकर सर आणि एका बैलाच्या व्यवहारातून हा खून झाल्याची घटना समोर आली आणि या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आलेत ते पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध कुटुंब काकडे कुटुंब। पण असं नेमकं काय घडलं की एका बैलाच्या व्यवहारातून एका माणसाला आपला जीव गमवावा लागला? काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया या व्हिडिओमधून। मी विशाल आणि तुम्ही बघताय काहीतरी विशेष। या प्रकरणामध्ये ज्यांची हत्या झाली त्यांचं नाव होतं रणजित निंबाळकर सर। ते राहणारे फलटण येथील। फलटण येथे त्यांची ज्ञानज्योत करियर अकॅडमी आहे। त्याच अकॅडमीमुळे त्यांना सर हे नाव प्राप्त झालं। त्याच अकॅडमीमध्ये तरुण मुला-मुलींना पोलीस भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं। तिथं गरीब कुटुंबातील मुला-मुलींना माफक दरात प्रवेश दिला जातो। त्याच कारणावरून ही अकॅडमी तेथील अनेक वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मुलांना शिकवता शिकवता रणजित निंबाळकर सरांना बैलगाडी शर्यतीचा नाद लागला आणि साधारणतः 2-3 वर्षापूर्वी ते बैलगाडी शर्यतीमध्ये उतरले। त्यांनी सुरुवातीलाच 21 लाखाचा एक बैल विकत घेतला आणि त्या बैलाचं नाव होतं सुंदर। त्याच बैलानं रणजित निंबाळकर सर यांना अनेक मैदानं जिंकून दिली, अनेक बक्षिसंही मिळवली। काही दिवसापूर्वी त्यांनी गौतम काकडे यांच्याकडून एक बैल विकत घेतला। त्या बैलाची किंमत होती 61 लाख रुपये। त्या बैलाचं नाव होतं सर्जा। आतापर्यंतचा हा बैलगाडा विश्वातील बैलाचा विक्रमी व्यवहार मानला गेला। या सर्जा आणि सुंदरच्या जोडीनं महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली, अनेक बक्षिसंही मारली। जसं जसं या बैलांचं नाव होत गेलं तसं तसं निंबाळकर सर यांचंही नाव होत गेलं। काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात एक बातमी आली होती। सुंदर नावाच्या बैलाला तब्बल 1 कोटी रुपये देऊन विकत घेण्याची एक ऑफर आली होती, असं निंबाळकर सर यांनी एका व्हिडिओमधून सुद्धा सांगितलं आहे। पण तेव्हा त्यांनी काही कारणास्तव हा व्यवहार केला नाही। आता बैलगाड्या शर्यतीमध्ये बैल खरेदी करणं विकणं हा काही नवीन प्रकार नाही। यामागेही अनेक बैलांची खरेदी विक्रीचे व्हिडिओ, खरेदी विक्रीच्या बातम्या आपण बघत आलोय। असाच एक व्यवहार गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये झाला, तो सुंदर या बैलाचा। हा व्यवहार 37 लाख रुपयाला झाला होता। त्यावेळी गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना रक्कम देऊन हा व्यवहार फिक्स केला आणि 27 जूनला पुढील रक्कम नेण्यासाठी संध्याकाळी 10च्या सुमारास गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना आपल्या घरी बोलून घेतले। त्या दिवशी रणजित निंबाळकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या। त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार गौतम काकडे आणि निंबाळकर यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं। गौतम काकडे निंबाळकरांना म्हणाले, राहिलेली रक्कम मी उद्या सकाळी देतो, आता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा। पण याला निंबाळकर यांनी नकार दिला। यामध्ये निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला। निंबाळकर म्हणाले, व्यवहार पूर्ण करा, मी लगेच सही करतो, नाहीतर तुमचे 5 लाख रुपये तुम्हाला देतो आणि माझा बैल मला परत द्या, असे म्हणून ते आपल्या गाडीकडे निघाले। तेवढ्यात गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी आपल्या जवळच्या पिस्तुलातून निंबाळकर यांच्यावरती गोळी झाडली। ती गोळी थेट निंबाळकर यांच्या डोक्यात लागली। त्यांना तातडीने तिथून रुग्णालयात हलवण्यात आले खरे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यांचा तेथे मृत्यू झाला। पोलिसांनी गौरव काकडे यांना अटक केली आहे। शहाजी काकडे यांच्या नावावरती पिस्तुलाचा परवाना असल्यामुळे त्यांना ही अटक केली आहे। पुढे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। पण या गोष्टीने बैलगाडा शर्यतीवर काही परिणाम होऊ शकतो का, यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।